गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लक्ष द्या. काल आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन पाहिलं होतं. आजचा टॉपिक आहे आपला प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय आहे लक्ष द्या. आता प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कन्सेप्ट आहे आपला हा, म्हणजे चांगला कन्सेप्ट आहे. असं काही एवढा बोरिंग किंवा असं काही नाही आहे. जसं आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड पाहिलं, प्रिपरेशन ऑफ कीटोन पाहिलं, तसंच प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. बघा आता याच्यामध्ये नंबर फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक फ्रॉम नायट्राइल और अमाइड्स. Number first, from nitrile or amide. For nitrile or amide. ह्याच्यामध्ये काय आहे बघा बरं. व्हेन अल्किल नायट्राइल, व्हेन alkyl nitrile or aryl nitrile react with water किंवा on hydrolysis on hydrolysis gives amide. Which one further react with किंवा further hydrolysis in presence of dilute HCl gives amide. Sorry, gives carboxylic acid. बहुतांश रिएक्शन असे आहेत की ज्या स्टेटमेंट लिहिल्यावर समजत नाही. मग त्यासाठी काय करायचं, त्यासाठी नवीन उपक्रम आपल्या जवळ. बघा काय करायचं. आता इथे म्हणतो आपल्याला अल्किल नायट्राइल. अल्किल नायट्राइल म्हणजे आर सी ट्रिपल बॉन्ड एन प्लस H2. हा अल्किल नायट्राइल आहे. वॉटर सोबत रिएक्शन याची gives R COH डबल बॉन्ड NH. हा झाला कॉम्प्लेक्स. gives RC डबल बॉन्ड O NH2. amide. R C डबल बॉन्ड O NH2 हा अमाइड
on hydrolysis in presence of dilute HCl gives RCOOH आणि प्लस NH3. दोन स्टेपची रिएक्शन आहे. हे एका स्टेपमध्ये होते डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट भेटू शकते. तुम्ही ही रिएक्शन लिहून डायरेक्ट इथं हायड्रोलिसिस करायचं H2O आणि डायरेक्ट HCl, तर इथून डायरेक्ट तुम्ही इथे येऊ शकता. हे तुम्हाला भेटायचे काम नाही आहे. पण आपण काय म्हटलेलं आहे, व्हेन अल्किल नायट्राइल और अरिल नायट्राइल ऑन हायड्रोलिसिस, एक तर अमाइड पासून एक तर नायट्राइल पासून, तर आपण दोन्ही लिहिले त्या स्टेप बाय स्टेप. लक्ष द्या. आता काय होतं, व्हेन अल्किल नायट्राइल, व्हेन अल्किल नायट्राइल, तर हा जो आहे हा अल्किल नायट्राइल आहे, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे, याला आपण सायनाइड सुद्धा म्हणू शकतो. बघा आता RC ट्रिपल बॉन्ड N अल्किल नायट्राइल ऑन हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस केल्यावरती काय होते, याचे दोन पार्ट होतात, एक H पॉझिटिव्ह आणि एक OH निगेटिव्ह. आणि तुम्हाला माहितच आहे कार्बन आणि नायट्रोजन याच्यामधला जो ट्रिपल बॉन्ड असते, तो ट्रिपल बॉन्ड काय असते, तो ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा बॉन्ड असते आणि दोन कसे असतात, पाय बॉन्ड असतात. मग यातला समजा एक आपण सिग्मा बॉन्ड काढून टाकला, तर हा जो H आहे हा H जाणार N कडे. का बरं, याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज गोज टू N. मग हा यातला या हायड्रोजन म्हणजे वॉटर मधला जो हायड्रोजन H पॉझिटिव्ह आहे तो N कडे ट्रान्सफर होणार, आणि जो OH निगेटिव्ह आहे तो OH निगेटिव्ह कशाकडे जाणार, C कडे. म्हणजे C डबल बॉन्ड N राहते, NH राहते, आणि हा OH या C वर म्हणजे C सिंगल बॉन्ड OH झालं. हे म्हणजे काय फॉर्म होणार, कॉम्प्लेक्स. काय फॉर्म झाला, कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यावर हा अनस्टेबल असतो. हा काय असतो, अनस्टेबल, कारण ऑक्सिजन हा एकाच सोबत डबल बॉन्ड करण्याची इच्छा दाट असते याची, म्हणून हा ऑक्सिजन इथं स्टेबल नाही राहत. मग काय होते, हा H ला फेकून देतो कुठं, इथं. मग तयार काय होते, हा H इथे गेल्यावर NH2 सिंगल बॉन्ड. का बरं, कारण यांची व्हॅलेन्सी 3च आहे, आणि डबल बॉन्ड O म्हणजे आपले काय भेटते, अमाइड भेटते. काय भेटते, अमाइड. आता या अमाइडची रिएक्शन आहे वॉटर सोबत. व्हेन अमाइड रिएक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl and H2O gives RCOOH. काय भेटते, RCOOH. इट इज नथिंग बट द ऍसिड. काय हा ऍसिड आहे, काय हा ऍसिड. म्हणजे अशा प्रकारची जनरल रिएक्शन आहे. तर तुम्ही ही रिएक्शन कशी करू शकता, कुठे म्हणजे केव्हा सुद्धा वापरात आणू शकता तुम्ही. म्हणजे अल्किल नायट्राइल पासून पहिले कॉम्प्लेक्स बॉन्डची रिअरेंजमेंट करून त्यापासून अमाइड, आणि अमाइड वर हायड्रोलिसिस करून इन प्रेझेन्स ऑफ HCl त्यापासून ऍसिड. तुम्ही डायरेक्ट आणि डायरेक्ट इथे लिहू शकता. म्हणजे हे रिएक्शन जर जास्त हार्ड असेल, तुम्हाला फक्त ऍसिड पाहिजे, तर तुम्ही डायरेक्ट इथं काय करू शकता, आता H2 तर आपण ऍड केलाच, डायरेक्ट इथं डायल्यूट HCl, तुम्हाला डायरेक्ट RCOOH भेटून जाईल. परंतु रिएक्शन कशी आली हे समजणार नाही, रिएक्शन कशी आली ही समजणार नाही. म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा सिंपल सी रिएक्शन पाहिली. पहा कसं आहे, तर आपण एक्झाम्पलच्या दृष्टीनं पाहू एखादं. पहा, आजच्या ठिकाणी आपण CH3 C ट्रिपल बॉन्ड N, हा झाला इथिल नायट्राइल, इथिल नायट्राइल जमलं. प्लस काय होते, इथिल नायट्राइल प्लस वॉटर H2O gives काय भेटते, CH3 C सिंगल बॉन्ड OH डबल बॉन्ड NH. हा झाला कॉम्प्लेक्स. gives काय भेटते, CH3 सिंगल बॉन्ड
सी डबल बॉन्ड ओ आणि NH2 हा झाला अमाइड. काय भेटलं आपल्याला? अमाइड. आता CH3 सी डबल बॉन्ड ओ NH2 इथं नाव द्यायचं आलं आपल्याला म्हणून मी फक्त अमाइड दिलं. इथे लिहू आपण 1 2 आहे ना, म्हणजे इथॅनामाइड react with water in presence of dilute HCl gives CH3 C double bond O आणि OH प्लस NH3 याला म्हणतात ॲसिटिक ॲसिड. याला काय म्हणतात? ॲसिटिक ॲसिड. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे रिएक्शन यूज करू शकता. आपण एक्झाम्पलमध्ये अरिल हलाईड्स दिलं तर तुम्ही CH3 न रिप्लेस करू शकता, C6H5 न C6H5 न तुम्ही रिप्लेस करू शकता. अशा पद्धतीने बघा. आता सेकंड थिंग जे आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम एसिल क्लोराइड अँड अनहाइड्राइड. नंबर सेकंड, फ्रॉम एसिल क्लोराइड and unhydrated. पाहत आहे when acyl chloride on hydrolysis gives carboxylic acid. कसं? पाहत ऍसिड क्लोराइड RC डबल बॉन्ड O आणि Cl याला म्हणतात ऍसिल क्लोराइड. रिएक्ट विथ वॉटर gives RC डबल बॉन्ड OH ऍसिड आणि प्लस HCl. एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. सिंपल सी रिएक्शन एक्सप्लेन करायचं काम नाहीये. हा पहा आता यातला एक H म्हणजे H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आहे ना. तर हा H पॉझिटिव्ह आणि हा Cl निगेटिव्ह हा मिक्सिंग काय होणार? HCl आणि हा OH HCl च्या ठिकाणी म्हणजे RC डबल बॉन्ड OH. एक्झाम्पल कसं लिहिता येईल आपल्याला? CH3 C डबल बॉन्ड OCl म्हणजे काय ते? acetyl chloride plus H2O gives CH3 C double bond OOH आणि plus HCl. हा काय येईल? acetic ऍसिड. कोणता येईल तो? ऍसिटिक ऍसिड. लक्ष द्या. आता अशा प्रकारचं काम आहे. आता पुढे दुसरं एक्झाम्पल C6H5 C डबल बॉन्ड OCl हा बेन्झोइल क्लोराइड
on hydrolysis gives C6H5COOH हा झाला बेन्झोइक ऍसिड आणि प्लस HCl. अशा पद्धतीने आपण याला करू शकतो. हे झालं सेकंड फ्रॉम एस म्हणजे ऍसिड क्लोराईड. आता अनहायड्राइड पासून पाहू. अनहायड्राइड पासून काय मिळते आपल्याला. अनहायड्राइड पासून काय मिळते लक्ष द्या. आता वेन अनहायड्राइड when acid anhydride on hydrolysis gives कार्बोक्सिलिक एसिड. गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. अशा पद्धतीचं आहे ते. बघा आता आपण डायरेक्ट काय घेऊ. RRC मध्ये घ्यायचं आपल्याला. RC डबल बॉन्ड O नवीन फॉर्म मध्ये तुम्ही याला RC डबल बॉन्ड O आणि हा O हा झाला ऍसिड अनहायड्राइड. असा ऍसिड अनहायड्राइड कसा फॉर्म होतो तुम्हाला सांगितलेलं आहे मी, तरी पुन्हा एक वेळ घ्या समजून. समजा दोन ऍसिडचे मॉलिक्यूल आहेत, तर या ऍसिडच्या मॉलिक्यूल मधून आपल्याला वॉटर बाहेर काढलं म्हणजे कोणतं कंपाऊंड भेटते. अनहायड्राइड कंपाऊंड भेटते. ऍसिडच्या कंपाऊंड मधून जर आपण दोन ऍसिड आहेत त्या कंपाऊंड मधून जर वॉटर बाहेर काढलं तर आपल्याला काय भेटते. ऍसिड अनहायड्राइड. काय भेटते. ऍसिड अनहायड्राइड. when acid anhydride react with water on hydrolysis किंवा react with water gives twice R C double bond O आणि R OH. हे झालं ऍसिड. याला काय म्हणतात ऍसिड. CH3 C double bond O CH3 C double bond O हा झाला ऍसिडिक अनहायड्राइड. ऍसिडिक नाही अनहायड्राइड कर डायरेक्ट. वॉटर सोबत रिएक्शन याची gives twice CH3 C double bond OOH हा झाला ऍसिटिक ऍसिड. हा ऍसिटिक ऍसिड झाला. लक्ष द्या. आता अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीचा टॉपिक आहे. हा सिंपलचा टॉपिक आहे. म्हणजे समजलेला पाहिजे तुम्हाला. कारण कसं आहे ऍसिडवरही हायड्रोलिसिस करायला लागते. म्हणजे अनहायड्राइडवरही हायड्रोलिसिस करायला लागते आणि ऍसिड क्लोराइडवरही काय करायला लागते. हायड्रोलिसिस करायला लागते. आणि दोघांपासून सेम प्रोडक्ट भेटते ऍसिडचा. मी तुम्हाला काल याच्यावर डायग्राम सांगलेला काढायला. कोणते डायग्राम काढला आपल्या त्या फ्लो चार्ट, पण कुणी करून दाखवला नाही. फक्त ईश्वर काढला फ्लो चार्ट. मुलींपैकी तर एकांचाही रिस्पॉन्स नाही आहे. मुलांमधून एकाचा रिस्पॉन्स आहे. लक्ष द्या. आता ऍसिड क्लोराइड फ्रॉम ईस्टर म्हणजे ईस्टर पासून ऍसिडची निर्मिती. ईस्टर पासून ऍसिडची निर्मिती आहे. बघा आता ईस्टर. व्हेन ईस्टर react with किंवा when ईस्टर on alkaline hydrolysis
with dilute NaOH when ester on alkaline hydrolysis with dilute NaOH gives sodium alkanoate. Gives sodium alkanoate, which on hydrolysis in presence of concentrated HCl gives propionic acid. Path R C double bond O R डॅश आपला इस्टर आहे हा प्लस dilute NaOH in presence of heat gives R C double bond O Na plus plus ROH हा झाला सोडियम अल्कॅनोएट. पुढे विचन म्हणजे हा जो आहे आर सी डबल बॉन्ड ओ एन ए सोडियम अल्कॅनोएट react with water H positive acidic medium मध्ये concentrated HCl मध्ये gives R C double bond OH and plus NaOH हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड. हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे पहा इस्टरवर पहिल्यांदा आपण डायल्यूट NaOH ची रिएक्शन केली तर इस्टर काय करते इस्टर मधला हा जो Na पॉझिटिव्ह म्हणजे हा जो डायल्यूट NaOH आहे याच्यामधला हा Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे आयन अलग अलग करते. तर मला सांगा तुम्ही आता निगेटिव्ह अट्रॅक्ट टुवर्ड्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्ह. मग हा जो आर आहे हा रॅडिकल्स आहे अल्किनचा अल्किन रॅडिकल्स या OH कडे अट्रॅक्ट होणार म्हणजे आर डॅश पासून आर डॅश OH फॉर्म होणार झालं. मग राहिला Na तर Na हा या आर जागा घेऊन येणार म्हणजे आरच्या ठिकाणी Na. तर या Na ची ऍडिशन झाल्यावर तिथं काय करते सोडियम अल्कॅनोएट फॉर्म होते. काय फॉर्म होते सोडियम अल्कॅनोएट. आणि सोडियम अल्कॅनोएट फॉर्म झाला आणि त्याच्यावर जर आपण हायड्रोलिसिस केलं तर NaOH बाहेर पडते कारण H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. तुम्हाला सांगितलं नाही OH निगेटिव्ह हा या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट करणार म्हणजे NaOH फॉर्म होणार आणि हा जो H आहे हा H जागा घेणार कशाची Na ची
म्हणजे ऍसिड फॉर्म होणार. काय फॉर्म होणार? ऍसिड. अशा प्रकारची कंडिशन आहे. बघा आता, when ester on alkaline hydrolysis with dilute NaOH gives sodium alkanoate, which on hydrolysis in presence of concentrated HCl gives propanoic acid किंवा कार्बोलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. पहा आता 2 स्टेपची रिएक्शन आहे, पण तरी सिंपलच रिएक्शन आहे. आता आपण इथे एक्झाम्पल पाहू जे तुम्हाला बुक मध्ये दिलेलं आहे. पहा आता, इस्टर काय घेऊ आपण? इस्टर, पहिली इस्टर घेऊ, चेंज करून टाकू आपण. बघा काय आहे का, C2H5 C डबल बॉन्ड O OCH3 हा आहे मिथिल प्रोपॅनॉइट. react with dilute NaOH, in presence of heat gives C2H5 C double bond O Na सोडियम प्रोपॅनॉइड प्लस CH3OH झालं. आता हा जो आहे C2H5 C डबल बॉन्ड O Na, याला आपण सोडियम प्रोपॅनोएट म्हटलं. सोडियम प्रोपॅनोएट रिएक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ हीट गिव्स C2H5 C डबल बॉन्ड OH आणि प्लस NaOH. हा झाला प्रोपॅनोइक ऍसिड. अशा प्रकारचा कन्सर्ट आहे. बघा आता याच्यामध्ये कंडेन्सेशन आहे, सर्वच काही गोष्टी बरोबरच्या आहेत. मग आता आपण ते एक्झाम्पल्स बनवलं नाही. पहिले मी तुम्हाला जनरल रिएक्शन समजून सांगितली कशी आहे काय आहे. तर आता एक्झाम्पल्स आहे, ते एक्झाम्पल समजून घेऊ आपण. पहा NaOH, Na positive, OH negative. Negative attracts towards positive and that positive attracts towards negative. मग O Na आणि CH3OH झाला फॉर्म. आता बघा, हा जो सोडियम प्रोपॅनोएट आहे, हा सोडियम प्रोपॅनोएट हा वॉटर सोबत रिएक्ट झाला तर आपल्याला काय भेटते? प्रोपॅनोइक ऍसिड आणि प्लस NaOH. प्रोपॅनोइक ऍसिड प्लस NaOH अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आपल्याला भेटते. बघा आता फॉर्म इस्टर झाला आहे. आता अजून एक इस्टरचीच रिएक्शन आहे. अजून एक इस्टरचीच रिएक्शन आहे, ते बघूया. पहा, ही इस्टरची 2 स्टेपची रिएक्शन आहे. आता आपण इस्टरची एका स्टेपची रिएक्शन बघू. फॉर्म इस्टरच आहे, फ्रॉम इस्टरच आहे. फ्रॉम इस्टर reaction number 2. When ester on hydrolysis, when ester on hydrolysis in presence of dilute H2SO4 and heat gives
कार्बोक्सिलिक ऍसिड gives carboxylic acid R C double bond O R dash react with water dilute H2O SO4 and heat gives RC double bond OH and plus ROH. इस्टर हा झाला ऍसिड. मग तुम्हाला विचारलं की इस्टर पासून ऍसिड कशी फॉर्म होते, तर तुम्ही ही रिएक्शन किंवा ती रिएक्शन लिहिल्यापेक्षा तुम्हाला सोपी जी वाटेल तुम्ही ती रिएक्शन लिहू शकता. कारण याच्यामध्ये ना बाय प्रोडक्ट काय काहीच नाही, इस्टर पासून डायरेक्ट काय आहे OH. काय होते याच्यामध्ये, हा जो RC डबल बॉन्ड O आणि OR डॅश आहे याच्यामध्ये H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह असे दोन कॉन्सेप्ट असतात. हा जो H पॉझिटिव्ह आहे हा O कडे अट्रॅक्ट होते आणि हा R डॅश जो आहे हा OH कडे, म्हणजे R डॅश OH हा फॉर्म होते आणि RCOOH फॉर्म झाला ऍसिड. अशा प्रकारची रिएक्शन आहे. ही रिएक्शन सोपी जाईल तुम्हाला त्या आधीच्या रिएक्शन पेक्षा. बघा आता याचं एक्झाम्पल पाहू आपण कसं आहे. तर CH3 C डबल बॉन्ड O C2H5 किंवा इथे CH3 करा चालते, प्लस H2 मिथिल इथेनॉइड. In presence of dilute H2SO4 and heat gives CH3 C double bond O OH plus CH3OH. हा झाला इथेनॉइक ऍसिड. अशा प्रकारे आपण हे रिएक्शन बघितले. आता ही रिएक्शन जी आहे ही रिएक्शन आहे इस्टरची. याच्या अगोदरच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं सांगा बरं. नंबर फर्स्ट आपण पाहिलं ऍसिडची प्रिपरेशन. कशापासून, ऍसिडची प्रिपरेशन नायट्राइल